सर्वप्रथम मी आपल्या देशवासियांना आणि आपल्या सगळ्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण एकमेकांना व्हॉट्सअपद्वारे, सोशल मीडियाद्वारे किंवा फोनद्वारे शुभेच्छा देत असतो। परंतु समाजामध्ये आज असे बरेच घटक आहेत ज्यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नाही। हाच एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून एक वादळ भारताची ही चळवळ काम करत आहे। 15 ऑगस्ट हा दिवस हा सुट्टीचा दिवस नसून आपल्या देशाविषयी आपली बांधिलकी जपणारा दिवस आहे। आज आपण बघतो, आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्मामध्ये जातीमध्ये विभागलो गेलो असलो तरी भारताचा नागरिक म्हणून आपण भारतीय आहोत हा संदेश सर्वांना देण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रीय प्रतीकांबद्दल आपल्या मनात प्रेमाची आणि आदराची भावना निर्माण करण्यासाठी ही चळवळ काम करत आहे। ह्या चळवळीचा एवढा सुंदर आणि स्वच्छ हेतू आहे। यासाठी सर्वप्रथम मी ह्या चळवळ ज्यांनी उभारली आणि त्याच्यासाठी जे काम करतात त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांची चळवळ ही अशीच पुढे निरंतर चालू राहावी आणि त्यांच्या चळवळीचं हे पुढे चालून एका वटवृक्षात रूपांतर व्हावं अशी मी त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देते। येत्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या देऊळगाव राजा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 10:30 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी मी सर्व देऊळगाव राजाच्या आजूबाजूच्या गावातील तसेच शहरातील नागरिकांना विनंती करते की त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। तसेच आपण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ही चळवळ आणि बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज आपण बघतो की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आहे, पण तरुण पिढी ही नशेच्या विळख्यात सापडल्याचं आपल्याला दिसून येतं। तर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ह्या तरुण पिढीला नशेपासून स्वतंत्र करण्यासाठी संदेश देण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्यासाठी आपण अँटी ड्रग म्हणजे नशाविरोधी रॅलीचं आयोजन केलं आहे। त्या रॅलीतही सर्व नागरिकांनी सहभागी व्हावी अशी मी सर्वांना विनंती करते। थँक्यू।